इंस्टाग्रामवर डार्क सर्कलसाठी व्हिडिओ बघितला. मी याच्या आधी खूप हे केलेलं आहे, सिरम वगैरे लावलेले आहे आणि ते ग्लुटामाइनच्या मेडिसिन्स पण घेतो आपण त्याच्यासाठी. बट खरंच डार्क त्याने काही इफेक्ट आला नाही पाहिजे तसा. तर मी बघितलं की तो व्हिडिओमध्ये की डार्क सर्कल कमी होणार लगेच. तर काय आहे ते प्रोसेस काही माहिती? याची अशी प्रोसिजर आहे की आतमध्ये आपण काय करतो, इथे कॅन्युलानी फिलर ऍड करतो. जो आपला एरिया रिझॉल्व्ह झालेला आहे, जे आतमधलं बोन रिझॉल्व्ह झालेलं आहे, तिथे आपण कॅन्युलानी फिलर ऍड करतो. तर एकदम सेफ प्रोसिजर आहे, असं पेनफुल वगैरे असं काही नाही आहे. थोडं ॲनेस्थेशिया सुरुवातीला मी जे देईल त्याचा समजा त्रास होईल तुला, पण बाकी त्रास वगैरे असं काही करायच्या वेळेस होणार नाही. जो आपण आईसचा साईडचा पूर्ण एरिया हे डेलिकेट असतो, तर मग हे फिलर फील करताना काही प्रॉब्लेम वगैरे? बघ, आपण काय माहिती आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण निडल वापरत नाही यामध्ये. ठीक आहे, आपण काय करणार आहे, कॅन्युला कसा असते की तो ब्लंट कॅन्युला राहतो. तर आपण मसलमध्ये आतमध्ये जाऊन फक्त फिलर सोडून बाहेर येतो. तर ज्यावेळेस समजा निडल वापरतो किंवा आतमध्ये व्हेसल ब्रेक होते, त्यावेळेस कॉम्प्लिकेशनचा प्रश्न येते. पण आपण कॅन्युलामध्ये एकदम इट्स सेफ प्रोसिजर, त्याच्यामध्ये काही घाबरायचं कारण नाही आहे. हां, थोडंफार स्वेलिंग येते, म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह केल्यानंतर फॉरेन मटेरियल राहतं, बॉडी एक्सेप्ट करत नाही. तर सुरुवातीला दुसऱ्या दिवशी वगैरे 1-2 दिवस स्वेलिंग राहू शकते. तर स्वेलिंग ती जी आहे ती मी जी मेडिसिन वगैरे लिहून देईल तुला, त्या मेडिसिनने ती स्वेलिंग वगैरे सगळी कमी होऊन जाईल. फिलर किती दिवस राहतं मग? हे फिलर 1 ते 2 वर्ष राहतं मोस्टली. मग काही दिवसानंतर ते रिझॉल्व्ह होतं. पण असं नाही आहे की ते जेवढं आपण यावेळेस फिलर ऍड केलेलं आहे तेवढंच तेव्हा ऍड करावं लागेल. त्यावेळेस होऊ शकते 2 वर्षानंतर तुला टचअपसाठी यावं लागेल. तर आपण थोडंफार फिलर ऍड केल्यानंतर ते कमी फिलरमध्ये समजा त्याचे रिझल्ट चांगले दिसतील. या डार्क सर्कलसाठी प्रोसिजर होऊ शकते का? हो, बिलकुल. मग तुला मी समजून सांगतो. हा तुझा फोटो आहे, यामध्ये बघ हे जे हॉलोनेस दिसत आहे तुझ्या फोटोमध्ये, मी समजून सांगू शकतो. इथे दिसत आहे तुला हे हॉलोनेस डोळ्याच्या होती. आपण फिलर ऍड करून इथे व्हॉल्यूम क्रिएट करू, ज्यामुळे ते दिसताना आतमध्ये जे दिसत आहे शॅडो त्याने कव्हर होऊन जाते. ठीक चालते, आपण करायला नंबिंग क्रीम आहे. आपण ॲनेस्थेशिया देणार आहे, तर ॲनेस्थेशियाचा त्रास झाला नाही पाहिजे, त्यासाठी आपण हे नंबिंग क्रीम आधी लावणार आहे आपण. ठीक आहे. आता ठीक आहे, पायाचे रिझल्ट मिरर दाखवू? येस, चालते. बापरे, भरपूर रिकवर झालं एकाच याच्यात. बापरे, हे दिसत आहे तुला जे होते ना पूर्ण, जे रिझॉल्व्शन झालेलं होतं, जो हॉलोनेस होता तो पूर्ण जवळपास कमी झाला. प्रोसिजर तर झाली, आता याचे प्रिकॉशन्स वगैरे काय घ्यायचे? प्रिकॉशन्स म्हणजे फक्त तिथे चोळायचं नाही, हात नाही लावायचा. घरी गेल्यानंतर ते चोळलं तर मग ते कधी स्वेलिंग वगैरे यायचे चान्सेस राहते. हात नाही लावायचा, 2 दिवस हात नाही लावायचा. आणि असं मेकअप वगैरे तर आपण करत नाही, बाकी तर काही प्रश्नच नाही. बाकी अशी मेन प्रिकॉशन अशा काही नाही, फक्त ते हात नाही लावायचं, सोडायचं. त्रास वाटला काही नाही, काहीच नाही. थँक्यू.